नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत. मित्रांनो, अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये भरती निघालेली आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, जाहिरात एकदा व्यवस्थित अगोदर बघून घ्या. या ठिकाणी बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग संरक्षण विभाग अशा प्रकारची ही जाहिरात आलेली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी या ठिकाणी वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे. कुठेही जाहिरात प्रसिद्ध वगैरे करण्यात आली. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लिंक देण्यात आली. त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता. नंतर वय वगैरे दिलं आहे, क्वालिफिकेशन दिलं आहे. नंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता फॉर्म तुम्ही ऑनलाईनच भरावा, खाली वेबसाईट दिली आहेत असं प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी वेबसाईट ओपन करूया. आता सर्वप्रथम बघा, फॉर्म भरण्यासाठी 13/12/2023 ते 31/12/2023 या महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. म्हणजे 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. वरती या ठिकाणी कोपऱ्यात बघू शकता, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन येलो कलरमध्ये दिसतंय, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. आता तुम्ही हा क्रोम ब्राउझरवरती भरू शकता. या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी सुरू झालेला आहे. सर्वप्रथम बघा, फर्स्ट नेम दिसतंय, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे. कन्फर्म फर्स्ट नेममध्ये परत तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. मिडल नेम दिसतंय, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. कन्फर्म मिडल नेम दिसतंय, त्या ठिकाणी परत तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं. लास्ट नेम दिसतंय, त्या ठिकाणी तुमचं आडनाव, परत कन्फर्म लास्ट नेममध्ये परत तुमचं आडनाव. खाली तुमचं फुल नेम दाखवलं जाईल. एकदा व्यवस्थित बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या. परत खाली या. खाली तुम्हाला मोबाईल नंबर सांगितला आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत तोच नंबर टाका. खाली ईमेल या ठिकाणी अल्टरनेटिव्ह नंबर सोडून द्या. ईमेल टाका. ईमेल टाकल्यानंतर समोर या ठिकाणी डोमेन निवडून घ्या. परत कन्फर्म ईमेल आय डी विथ डोमेन सहित या ठिकाणी पूर्ण ईमेल आय डी खाली टाकून द्यायचा आहे कन्फर्म ईमेल आय डीमध्ये. हा कॅप्चा कोड टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आर यू शुअर विचारेल तर ओके करा. आता या ठिकाणी तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार झालेला आहे. तो कुठेतरी तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे. या ठिकाणी बघा, आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फोटो अँड साईन. त्यासाठी तुम्हाला वरती गाईडलाईन्स दिले, यावरती क्लिक करा. गाईडलाईन्स फॉर कॅनिंग फोटोग्राफ अँड सिग्नेचर. या ठिकाणी बघू शकता, तुमचा फोटोग्राफ हा 4.5x3.5 असला पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे. फोटोग्राफ तुमचा या ठिकाणी सांगण्यात आला आहे 200x320 या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये असला तरीसुद्धा चालतो. 20 ते 50 KB तुमचा पासपोर्ट फोटो टाका. साईन तुमची 10 ते 20 KBच्या दरम्यान असायला हवी. 140x16. चूज फाईलवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा व्हाईट बॅकग्राऊंड. बघा मी कशा पद्धतीने केला. आय कन्फर्म दॅटवर क्लिक करा. परत स्कॅन सिग्नेचर दिसतंय, त्या ठिकाणी क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आय कन्फर्म दॅटवर क्लिक करा. या ठिकाणी सिग्नेचर आणि फोटो दोन्हीसुद्धा अपलोड झालेले आहेत. व्यवस्थित बघून घ्या आणि बरोबर जर असतील तरच नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. तर मी नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करतो. या ठिकाणी बघू शकता, आता पोस्ट नेम. सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी पोस्ट निवडायची. जसं तुम्ही पोस्ट निवडसाल त्या पद्धतीने खालील ऑप्शन तुम्हाला येतील. तर आपण या ठिकाणी डिव्हिजन क्लर्कसाठी भरतो म्हणून मी क्लर्कची पोस्ट निवडून घेतो. खालील ऑप्शन जर तुम्ही दुसरी पोस्ट निवडली तर तुम्हाला येतील, अन्यथा येणार नाही. तर आपण अप्पर डिव्हिजन क्लर्कची मी पोस्ट सिलेक्ट करतो. नंतर कास्ट कॅटेगरी. या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडून घ्या. तर मी OBC कॅटेगरी या ठिकाणी निवडून घेतो. निवडल्यानंतर खाली या. आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 40%. तुम्ही 40%पेक्षा जास्त अपंगात का असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं. जर असेल तर कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहे ते या ठिकाणी निवडायचं आणि टाईप कोणता आहे तो निवडायचा. तर या ठिकाणी नाही आहे म्हणून मी नो ऑप्शनवरती क्लिक करतो. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी विचारलं आहे तुम्हाला आर यू अप्लाइंग फॉर अ वुमेन रिझर्वेशन. वरील ऑप्शन तुमच्यासाठी नाही आहेत म्हणून तुम्हाला येणार नाही. तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का?
जर असेल तर यस करायचं आहे, तर महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे लागेल महिलांकडे. नसेल तर डायरेक्ट नो करा. नंतर डू यू व्हॅलिड अ नॉन क्रिमिनल, यस करा. नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असायला हवं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आणि कोणत्या तारखेला तुमचे सर्टिफिकेट काढले ती डेट टाकायची व्हॅलिडमध्ये. खाली यायचं. खाली आल्यानंतर परत कुठपर्यंत तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे ते टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट कुठून कुठपर्यंत व्हॅलिड आहे ती डेट या ठिकाणी टाकून द्यायची. ती तुमच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. सर्टिफिकेट नंबर टाका, डेट कोणत्या तारखेला ती टाका आणि नंतर कुठपर्यंत व्हॅलिड आहे ती टाका लास्टला. नंतर खाली या वेदर द कॅन्डिडेट प्रोसेसिंग द कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलं आहे का, तर यस कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे. प्रोसेसिंग कास्ट सर्टिफिकेट. नंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका आणि कोणत्या डेटला तारखेला कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं. व्यवस्थित टाकून द्या. नंतर बघा खाली विचारलं आहे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी काढलेली आहे. जर काढली असेल तर यस करा. खाली त्याचा नंबर टाकायचा कास्ट व्हॅलिडिटीचा आणि खाली डेट टाकायची. नसेल तर डायरेक्ट नो करा. तर आपण काढली नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो. परत या ठिकाणी EWS असेल तर EWS ऑप्शन तुम्हाला येतील. नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट क्लिक होणार नाही. परत खाली या आर यू एक्स सर्व्हिसमॅन. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, अन्यथा नो. नंतर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे, अन्यथा नो. अपंग एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा त्या ठिकाणी. नंतर खाली या वेदर द कॅन्डिडेट मेरिटेटर स्पोर्ट पर्सन. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर यस करायचं, अन्यथा नो करा. नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर यस करा, अन्यथा नो करा. अर्थक्विक अफेक्टेड म्हणजेच भूकंपग्रस्त असाल तर यस करा, अन्यथा नो करा. ऑर्फन म्हणजेच आर यू ऑर्फन. जर अनाथ असेल तर यस करा, अन्यथा नो करा. आणि जर अनाथ असेल तर कोणत्या टाईपमध्ये अनाथ आहे ते या ठिकाणी कॅटेगरी निवडून घ्यायची. नसेल तर डायरेक्ट नो करा. डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी यसवर क्लिक करा. डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाका. डोमेसाईल सर्टिफिकेट डेट कोणत्या तारखेला तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट काढले ती डेट टाका. खाली या डू यू हॅव विचारलं आहे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर वगैरे व्यवस्थित टाकून घ्या. नंतर डू यू हॅव बर्थ सर्टिफिकेट दॅट प्रूव्ज युअर बॉर्न इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्मला असाल तर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर यस आपल्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे. नंतर डू यू हॅव स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मस्ट बी रेकॉर्डिंग कॅन्डिडेट वॉज द बॉर्न इन महाराष्ट्र. तुमच्या स्कूल लिव्हिंग म्हणजे TCवरती शाळा सोडायच्या दाखल्यावरती महाराष्ट्रात जन्म झाला असा उल्लेख केला आहे असेल तर यस करा, अन्यथा नो करा. नंतर ग्रॅज्युएट पार्ट टाईम कॅन्डिडेट असेल तर यस करा, अन्यथा नो करा. डू यू हॅव आधार कार्ड. आपल्याकडे आधार कार्ड आहे म्हणून मी यस करतो. आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायला विसरायचं नाही आहे. नंतर खाली यायचं आहे वेदर द ॲप्लिकेंट सन डॉटर वाईफ ऑफ फार्मर हू कमिटेड सुसाईड. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जर तुम्ही पाल्ले असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे, अन्यथा या ऑप्शनला नो करायचं आहे. खाली या रिलिजन ऑफ कॅन्डिडेट. खाली कॅन्डिडेटचा रिलिजन म्हणजेच तुम्हाला धर्म विचारला आहे. कोणत्या धर्माचे कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही आहात ते या ठिकाणी तुम्हाला रिलिजन निवडून घ्यायचं. या ठिकाणी मग बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू काय जे असेल तुमचं ते निवडून घ्या. नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट इंडियन येईल. सेंटर तुम्हाला जे हवं असेल ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. सेंटर व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर खाली यायचं पर्सनल डिटेल्स भरायच्या. सर्वप्रथम तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाका. जेंडर ऑफ कॅन्डिडेट मेल फिमेल काय जे जेंडर असेल कॅन्डिडेटचं ते निवडून घ्यायचं. डू यू हॅव अ ट्विन्स ब्रदर किंवा सिस्टर. जुळे भावंड वगैरे असेल तर यस करायचं. त्यांची नावं लिहायचं आणि त्यांचं खाली जेंडर द्यायचं. नसेल तर डायरेक्ट नो करा. खाली या मॅरिटल स्टेटस विचारलं आहे, मॅरिड अनमॅरिड. मॅरिड असेल तर या ठिकाणी मॅरिड द्यायचं आहे, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड द्यायचं आहे. या ठिकाणी मॅरिड असेल तर जोडीदाराचं नाव टाकावं लागेल. अनमॅरिड असेल तर डायरेक्ट अनमॅरिड करा, टाकण्याची गरज नाही. नंतर फादर नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका. मदर्स नेम या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकून जायचं. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे. जिथे तुम्हाला स्टार मार्क दिसतं आहे रेड, त्या स्टार मार्क तुम्हाला कंपल्सरी टाकायचं. तुमचं राहणार कुठले, पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचं स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपलं सिलेक्ट करून घ्या. खाली या पिनकोड टाका. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा. हाच जर तुमचा करस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस असेल तर याला सेम ॲज ॲड्रेसवर क्लिक करा. वरील ॲड्रेस जसाच तसा कॉपी होईल आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करायचं. जर वेगळा ॲड्रेस असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी व्हॅलिड करून घेतो. व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे आलं तर याला ओके करा. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती आता क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ग्रॅज्युएशन किंवा डिग्री विचारलं तर येतं आहे नेम ऑफ द बोर्ड.
या ठिकाणी तुमचे जे युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड असेल त्याचं नाव टाका. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स काय जे असेल ते तुमचं निवडा. नंतर डेट ऑफ पासिंग कोणत्या तारखेला तुम्ही पास झाला ती डेट टाका आणि समोर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचे. व्यवस्थित टाकून घ्या आणि समोर क्लास किंवा ग्रेड निवडायचं. तर मी या ठिकाणी पर्सेंटेज टाकून ग्रेड निवडून घेतो. नंतर खाली तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर परत त्याच पद्धतीने कोणत्या युनिव्हर्सिटीत किंवा बोर्डमध्ये झालं आहे ती बोर्ड निवडा. नंतर डिग्री किंवा स्ट्रीम विचारलं आहे तुम्हाला, आर्ट, कॉमर्स, सायन्स काय जे असेल ते तुमचं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंतर डेट ऑफ पासिंगमध्ये कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची. टाकल्यानंतर समोर पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे आणि समोर क्लास किंवा ग्रेड या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर सर्व माहिती व्यवस्थित भरून घेतो. पर्सेंटेज वगैरे टाकून घ्या आणि समोर क्लास निवडा. परत त्याच पद्धतीने प्रोफेशनल क्वालिफिकेशनसुद्धा टाकू शकता. ऑदर असेल ते सुद्धा टाकू शकता. नंतर खाली या डू यू हॅव नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, तर या ठिकाणी यस करायचं आहे. मराठी लँग्वेजचं तुम्हाला नॉलेज आहे अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता नेम ऑफ द एम्प्लॉई. तुम्हाला तुम्ही जर कुठे काम वगैरे केलं असेल कोणत्या कंपनी वगैरेमध्ये तर या ठिकाणी नेम ऑफ द एम्प्लॉई, कुठून कुठपर्यंत एक्सपिरियन्स वगैरे कामाचा आहे का, काय ड्युटी होती, तुमचं पद वगैरे काय, बेसिक माहिती तुम्हाला टाकून देईल. नसेल तर डायरेक्ट याला तुम्ही सोडून देऊ शकता. नंतर लँग्वेज नोनमध्ये बघा मराठी दिलं आहे तुम्हाला, रीड, राईट अँड स्पीक टाकायचं आहे. त्याच पद्धतीने मराठी सोडून दुसरी लँग्वेज तुम्हाला येते की इंग्लिश, मराठी कोणती येत असेल तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नंतर हिंदी असेल तर येत असेल तर हिंदीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्हीसुद्धा टाकू देतो आणि व्हॅलिडेट करून घेतो. व्हेरीफाईड सक्सेसफुली आले. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. तुम्ही जी माहिती भरली ती सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल. सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्यायची. व्यवस्थित सर्व माहिती बघितली का तर बघून घ्यायची आहे. बरोबर आहे का विचारलं ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. डिक्लेरेशन दिलं आहे, आय ॲग्रीवरती क्लिक करा. अजूनही चूक झाली असेल माहिती तर तुम्ही बॅक करून दुरुस्त करू शकता. जर बरोबर असेल तर कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं. या ठिकाणी तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी ओके करा. आर यू शुअर, ओके. परत या ठिकाणी हँड रायटन डिक्लेरेशन. आता हे डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचे 50 ते 100 KBच्या दरम्यान. तिथे गाईडलाईन्स दिले कोणतं डिक्लेरेशन तर वरती स्क्रीनवरती बघू शकता. याचा स्क्रीनशॉट काढा. वरती डिक्लेरेशन नाव टाका. तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्ही स्वतः लिहायचं आहे. डिक्लेरेशन नाव टाका. आय नंतर तुमचं नाव टाका. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अँड रिक्वायर्ड. खाली तुमचं सिग्नेचर करायचं. एवढं तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचा फोटो काढून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं. तर हँड रायटन डिक्लेरेशन मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी बघा तुमचं डिक्लेरेशन 50 ते 100 KBच्या दरम्यान असायला हवं तरच तुमचं अपलोड होईल. नाहीतर अशा प्रकारे रेड कलरमध्ये एरर येईल. तर मी या ठिकाणी अपलोड करून घेतो. बघा अशा पद्धतीने तुम्ही जे डॉक्युमेंट्सवरती डिक्लेरेशन दिलं आहे, डिक्लेरेशन लिहिलं आहे ते डिक्लेरेशन व्यवस्थित बघून घ्या. ओके करा. आता आपलं डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. प्रिव्ह्यूसुद्धा घेऊ शकता. सिक्युरिटी कोड दिला, हा सिक्युरिटी कोड या ठिकाणी टाका व्यवस्थित आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर विचारलं तर ओके करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं पेमेंटचं ऑप्शन येईल. परत सिक्युरिटी कोड व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित टाकला आहे का आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत डू यू वॉन्ट टू सबमिट तर ओके करा. या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, QR, UPI कशाने तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत असेल त्याने तुम्ही पेमेंट करा. अशा पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म मित्रांनो भरणं झालं आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.